दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आम्ही घराच्या आमच्या बाजूला काही फळं झाडं लावायचं आम्ही ठरवलं आणि मग आम्ही त्या रेडीमेड प्लास्टिकच्या बॅग्स असतात त्या आम्ही घेऊन आलो. त्यामध्ये माती टाकली, थोडंसं पाणी टाकलं आणि आम्ही कोथिंबीर लावली आणि त्याला पाणी वगैरे टाकत राहिलो आम्ही, परंतु ती कोथिंबीर काही आली नाही आणि खूप छोटी आली आणि ज्या मानाने वाढायला पाहिजे होती ती वाढली नाही. शेवटी ती आम्ही काढून फेकून दिली. त्यानंतर माझ्या पत्नीने शेणखत आणलं आणि ते आम्ही काय केलं की जी माती आहे ती मऊ केली, त्याच्यामध्ये हे शेणखत मिसळलं, आम्ही मिक्स केलं आणि मग ते बॅगमध्ये भरलं आणि मग त्या बॅगांमध्ये आम्ही टमाटा, मिरची आणि वांगी याचं झाडं लावली आणि त्याला पाणी टाकलं आणि 3 महिन्यामध्ये ती झाडं जी होती, रोपं होती, खूप चांगली वाढली आणि त्यांना फळंसुद्धा यायला लागली. सांगायचं तात्पर्य हे आहे की त्या मातीमध्ये बदल केला, ती माती चांगली बनवली, ती माती मऊ बनवली, ती माती सुपीक बनवली आणि त्यामुळे त्या झाडांना फळं यायला सुरुवात केली, त्यांची चांगली वाढ झाली. बघा, प्रभू येशूने ख्रिस्ताने सुद्धा बी पेरणाऱ्याचा आपल्याला दाखला दिला होता. बघा, मार्क ऋषुवर्तमान ह्याचा 4था अध्याय आहे, गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर 4. ह्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने चांगल्या मातीचा उल्लेख केला आहे की ज्यात चांगले पीक आले आणि त्या चांगले मातीचं प्रभू येशू ख्रिस्ताने असं विश्लेषण केलं की चांगली माती म्हणजे जे लोक देवाचं वचन ऐकून ते स्वीकारतात आणि अशा लोकांकडूनच चांगलं काम होतं आणि ते चांगलं पीक देतात, देवाच्या कार्यामध्ये चांगलं फळ देतात. जेव्हा देवाचं वचन जे आहे हे चांगल्या मातीमध्ये पडते, त्यातून चांगले ख्रिस्ती शिष्य, सेवक बनतात. आपलं अंतःकरण जे आहे हे चांगली माती आहे. मग आम्ही कशा प्रकारे चांगली ती माती बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमची स्वतः वाढ होऊ शकत नाही. आम्हाला आत्मिक जी आमची माती आहे, अंतःकरणाची माती आहे, त्याची मशागत करायला पाहिजे. आपले अंतःकरण जे आहे हे स्वच्छ ठेवायला पाहिजे, मऊ ठेवायला पाहिजे. देवाच्या वचनाचे पालन करणारे आम्हाला ते ठेवायला पाहिजे. आज्ञाधारक आमचं अंतःकरण असलं पाहिजे आणि मगच आपण आत्म्याची फळे देऊ शकू. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, गलतीकरास पत्र ह्याचा 5वा अध्याय 22 आणि 23वा वचन. गलेशियन्स चॅप्टर 5 and verse 22 and 23. आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहेत. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.